रात्रीचे 12 वाजलेत आणि मला मनाचे पंचकर्म समजून सांगायचंय, या विषयावर बोलायचंय. एक प्रश्न विचारू. शेवटचं तुम्ही मनापासून कधी रडलात आणि त्यानंतर त्या वेदनेला खरंच समजून घेतलं होतं का, की पुन्हा एकदा हसण्याचा मुखवटा घालून पुढे निघून गेलात? आपण शरीरासाठी किती काही करतो नाही का? पंचकर्म करतो, डिटॉक्स करतो, एक्सरसाइज करतो, हेल्दी खाण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला वाटतं शरीरात साचलेलं बाहेर पडलं की शरीर हलकं होईल. पण मनाचं पंचकर्म कधी केलं आहे का? हा प्रश्न ऐकून कदाचित तुम्ही हसाल, पण थोडा विचार करा. शरीराला ताप आला तर आपण डॉक्टरांकडे जातो, हाताला जखम झाली तर औषध लावतो, पण मनाला जखम झाली तर आपण काय करतो? बहुतेक वेळा काहीच नाही. आपण फक्त म्हणतो विसरून जा, स्ट्रॉंग बन, इतकं मनाला लावून घेऊ नको. पण मन ऐकतं का? मन विसरत नाही, ते फक्त शांत बसतं योग्य वेळ येईपर्यंत. माझ्या कामात मला अनेकदा असा अनुभव येतो. एकदा एक महिला माझ्याकडे आली होती. ती मला म्हणाली, माझं सगळं ठीक आहे, चांगला संसार आहे, मुलं आहेत, पण कारण नसताना मला रडायला येतं. आम्ही जसं बोलत गेलो तसं लक्षात आलं, ती आजच्या दुःखामुळे रडत नव्हती, ती अनेक वर्षांपासून मनात साचलेल्या भावनांमुळे रडत होती. मनात नेमकं काय साचतं? मनात फक्त आठवणी साचत नाहीत, भावना साचतात. कोणीतरी केलेला अपमान, कोणीतरी दिलेला नकार, जवळच्या व्यक्तीने तोडलेला विश्वास, लहानपणी ऐकलेली वाक्य, तू काहीच करू शकत नाहीस, तुझ्यात काहीच नाही, लोक काय म्हणतील, ही वाक्य वर्षानुवर्ष मनात राहतात आणि आपण मोठे झाल्यावरही त्यांचा परिणाम आपल्या प्रत्येक निर्णयावर होत असतो. मग हे कसं ओळखायचं? कधी कारण नसतानाही डोळ्यात पाणी येतं, छोट्याशा गोष्टीवर खूप राग येतो, कोणी उत्तर दिलं नाही की मन अस्वस्थ होतं, कोणी कौतुक केलं तरी स्वीकारता येत नाही, सगळं ठीक असूनही मन रिकामं वाटतं. तेव्हा अनेक जण स्वतःलाच दोष देतात, माझ्यातच काहीतरी चूक आहे. पण चूक तुमच्यात नसते, मनात साचलेल्या भावनांमध्ये असते. शरीर आणि मन यातला फरक. शरीराला जखम झाली तर ती दिसते, बरोबर ना? म्हणून आपण तिच्यावर उपचार करतो. पण मनाच्या जखमा दिसत नाहीत म्हणून आपण त्या नाहीतच असं समजून जगत राहतो. पण दिसत नसली तरी ती दुखत असते आणि हळूहळू आपल्या नात्यांवर, आत्मविश्वासावर आणि आनंदावर परिणाम करत राहते. एक छोटंसं उदाहरण सांगते. समजा तुमच्या घरात रोज थोडी थोडी धूळ साचते. पहिल्या दिवशी काहीच वाटणार नाही, दुसऱ्या दिवशी नाही, पण महिनाभर साफसफाईच नाही केली तर घर जड वाटायला लागेल, श्वास घ्यायलाही त्रास होईल. मनाचंही अगदी तसंच असतं. रोज थोडा राग, थोडं दुःख, थोडी भीती साचत जाते आणि एक दिवस मन म्हणतं आता माझ्याने नाही होत. तर मनाचं पंचकर्म म्हणजे नक्की काय? मनातलं सगळं एका दिवसात काढून टाकणं नाही, तर स्वतःला दोष देणं थांबवणं, स्वतःच्या भावनांना नाव देणं, त्या स्वीकारणं आणि हळूहळू त्यांचा भार कमी करणं. ही एक प्रोसेस आहे, घाईची शर्यत नाहीये. तर मी EFT बद्दल सांगते. तर EFT याच कारणासाठी मी इमोशनल हिलिंग मध्ये EFT टॅपिंग सारखं एक तंत्र वापरते. ते जादू नाहीये आणि एका दिवसात आयुष्य सुद्धा बदलत नाही, पण मनात साचलेल्या भावनांना सुरक्षितपणे ओळखायला, त्यांना हळूहळू मोकळं करायला, अनेक लोकांना त्यांच्या भावना अधिक शांतपणे समजून घ्यायला आणि त्यांच्यावर काम करायला ते उपयोगी वाटतं. तर आजच्या या व्हिडिओमधून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही, शरीराला जसं पंचकर्म लागतं ना, तसं कधी कधी मनालाही पंचकर्म लागतं. मनाची काळजी घेणं ही चैनीची गोष्ट नाही, ती गरज आहे. मी पूर्वा सांडगोर, इमोशनल ग्रोथ कोच. जर तुम्हालाही स्वतःला पुन्हा भेटायचं असेल, मन हलकं करायचं असेल आणि इमोशनल हिलिंगचा हा प्रवास माझ्यासोबत करायचा असेल तर माझी व्हॉट्सअप कम्युनिटी नक्की जॉईन करा. आपण एकत्र मनातील जखमा समजून घेऊयात, त्यांच्यावर प्रेमाने काम करू आणि हळूहळू आतून मजबूत होण्याचा प्रवास सुरू करूयात. कारण शरीर थकलं तर आपण विश्रांती घेतो, पण मन थकलं तर त्यालाही प्रेमाची आणि काळजीची गरज असते. आजपासून शरीरासोबत मनाचीही काळजी घ्या, कारण आनंदी आयुष्याची सुरुवात नेहमी शांत मनापासूनच होते.